पद्मा परिवर्तनी एकादशी व्रतकथा उपवास महत्व महिमा प्रयोजन व फलश्रुती काय आहे। ही एकादशी भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येत असते। नामस्मरण हरिकीर्तन एकादशी व्रत हरिजागरण द्वादशी क्षीरापती सेवन सुकृता त्या परिणाही घडता तिन्ही साधन कली माझी तो पावन त्याच्या अनुग्रह करून तरती जन असंख्य एका जनार्दनी भाक पुन्हा जन्म नाही देख साधन आणिक दुजे नको करणे करा हरिभक्ती संतांचे पूजन व्रत एकादशी रात्रो जागरण वासुदेव नामाचे सुखी उच्चारण तेने न होय बंधन यमाचे रामकृष्ण वासुदेव वदे रामकृष्ण वासुदेव वदे नित्य वाचे नामावळी वदे वदे सर्व काळी पातकांची होळी क्षणमात्री होईल जनासी तारक वासुदेव नाम अनिका नको साधन वायांची नेने गावे तू सुखे जनी जनार्दन। याप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपण हरिकीर्तन करावं, भजन करावं, पूजन करावं, चांगल्या ग्रंथांचं श्रवण करावं, वाचन करावं आणि रात्रभर जागरण करावं। द्वादशीला क्षीरापतीचं सेवन करावं। याच्यापेक्षा दुसरं जीवनामध्ये भाग्य नाही। आणि एकादशी दशमी एकादशी द्वादशी ही जर तिन्ही साधनं घडली मानवी जीवनामध्ये तर कलियुगामध्ये यासारखं दुसरं फळ नाही। आणि अशा व्यक्तीच्या अनुग्रहाने अनेक जणांचा त्या ठिकाणी उद्धार होतो आणि पुन्हा जन्म घेण्याचं काही कारणच नाही, दुसऱ्या साधनाचीही गरज नाही। हरी संतांचं पूजन केलं, रात्र जागरण केलं, देवाचं नामस्मरण केलं, उच्चारण केलं तर त्याने आपल्याला यमाचं बंधन देखील लागत नाही। रामकृष्ण वासुदेव वदे रामकृष्ण वासुदेव वदे नित्य वाची नामावळी वदे वदे सर्व काळी पातकांची होळी क्षण मात्र होईल अशा प्रकारे। आणि म्हणून सर्वांना तारणारं हे भगवंताचं नाम अतिशय चांगलं असं आहे। आणि म्हणून हा एकादशीचा उपवास त्या दिवशी आपण उपवास करायचा असतो। दशमीला उपवास करत असताना आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे तर फक्त एक भुक्त जेवण घ्यायचं, एकदा जेवायचं, परत दुसऱ्या वेळी जेवायचं नाही। आणि एकादशीला मात्र दिवसभर काही न खाता तसंच राहायचं, पाणी देखील घ्यायचं नाही। परंतु काहीला शक्य नसेल तर त्याने पाणी घेण्यास मात्र हरकत नाही। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की त्याला निर्जला एकादशी म्हणतात। आणि ही जर जमत नसेल तर फलाहार घ्यावा, परंतु आता लोकांना तेही जमाना म्हणून लोक आता फुलहार करायला लागलेले आहेत एकादशीच्या नावाने। आणि द्वादशीला देखील एक टाइमच जेवण करायचं आहे। नामस्मरण धार्मिक सर्व कार्यक्रम नामाचं उच्चारण ग्रंथांचं पारायण भजन कीर्तन हरिजागरण हे आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे सर्व करायचं असतं। आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गती प्राप्त होते, पुण्य प्राप्त होते। भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर राजा धर्म यांचा संवाद चाललेला असताना, व्रत वैकल्यांची माहिती चाललेली असताना, कथेचं श्रवण चाललेलं असताना त्यावेळी राजा धर्माने प्रश्न केला, हे यादवा, हे कृष्णा, मला तू पद्मा परिवर्तनी एकादशीचं महत्व सांग। त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की बरं झालं, मी अनेक एकादशीचं महत्व सांगितलंय, पण आता याही एकादशीचं तुला महत्व या ठिकाणी मी सांगत आहे। एकादशीचा उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, देवाची आपल्याला कायम आठवण राहणे, त्या दिवशी चांगलं कृत्य करणे की आपण जन्माला जिथपासून आलेलो आहे तिथपर्यंत पुन्हा आपला प्रवास जाण्यासाठी याची जाणीव करण्याचा तो एक दिवस आहे। भगवान श्रीकृष्णाने राजा धर्माला सांगितलं की फार फार पूर्वीची ही गोष्ट आहे, कथा आहे। पूर्वी त्रेतायुगामध्ये पृथ्वीवर दैत्य वंशातील प्रल्हादाचा नातू बळी नावाचा राजा राज्य करत होता।
तो अतिशय बलवान होता, सामर्थ्यशाली होता, सत्यशील होता, प्रजेवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम तो त्या ठिकाणी करत होता आणि राज्य करत असताना आपल्या बाहुबलाच्या जोरावर तो सार्वभौम चक्रवर्ती होत होता. हे स्वप्न पाहता पाहता त्याला असं वाटायला लागलं की आपल्या बाहुबलाने आपण इंद्राचं पद देखील हस्तगत केलं पाहिजे आणि त्यासाठी तो साधनेला लागला. त्याने आपल्या जीवनामध्ये मित्र परिवाराला बोलवलेलं, अनेक राजांना बोलवलं आणि ठरवलेलं आहे की आता आपण 100 यज्ञ करायचं आणि इंद्राचं पद आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्यासाठी दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, प्रत्येक संकटाच्या वेळी हे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांच्या पाठीमागे उभा राहायचे आणि त्यांना मार्गदर्शन करायचे, त्यांना शिकवायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटी राजा बळीने 99 यज्ञ पूर्ण केलेले आहेत. 99 यज्ञ पूर्ण केल्यानंतर 100वा यज्ञ ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी स्वर्गातला इंद्रलोकाचा राजा इंद्र, त्याला त्या ठिकाणी चिंता वाटायला लागलेली आहे, काळजी वाटायला लागली की आता आपलं पद जाईल, आता आपली पदच्युती होईल. आता या ठिकाणी बळी आपल्या सामर्थ्याने स्वर्गावर एक दिवस 100 यज्ञ झाल्यानंतर चढाई करील, स्वारी करील आणि आपलं राज्य ताब्यात घेईल. आणि तेव्हा तो बृहस्पतीकडे गेला. तो बृहस्पतीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांना नमस्कार केलेला आहे, आदिराधित त्यांची पूजा केलेली आहे आणि कारण विचारल्यानंतर सांगितलं की या ठिकाणी जो बळीराजा आहे तो बळी काय करत आहे, दैत्य वंशातला, तो स्वर्गावर स्वारी करण्यासाठी त्याने 99 यज्ञ पूर्ण केलेले आहेत आणि आता 100वाही देखील यज्ञ त्या ठिकाणी तो काय करणार आहे, पूर्ण करून लवकरच स्वर्गाचा अधिपती होईल. तेव्हाच मला या संकटातून तुम्ही वाचवा, माझं राज्याचं तुम्ही रक्षण करा आणि मला मार्गदर्शन करा, याच्यावर काहीतरी उपाय सांगा. त्यावेळी देवतांचे गुरु बृहस्पती यांनी त्याला भगवान विष्णूकडे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. तो भगवान विष्णूकडे आल्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये निद्रिस्त होते आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हणतात की झोपेची कूस बदलली म्हणून त्याला परिवर्तनी असंही एकादशी म्हटलं जातं. कारण झोपीत देव याच्यानंतर तो थोडासा काळ बदलत असतो. आणि मग क्षीरसागराच्या जवळ जाऊन राजा त्या ठिकाणी इंद्राने प्रार्थना सुरू केलेली आहे. काय प्रार्थना सुरू केलेली पहा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा. सकळ देवा अधिदेवा कृपाळो आजी केशवा महानंद महानुभवा सदाशिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती भवतारिका धरित्याक्षती वामनमूर्ती त्रिविक्रमा गै सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना. इथपर्यंत भगवान विष्णूची स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी निद्रेमधून जागृत झालेले आहे आणि राजा त्या ठिकाणी इंद्रराजा त्यांना विनंती करतोय, स्वर्गाचा राजा त्यांना विनंती करतो की मी संकटामध्ये आहे, तुम्ही मला इंद्रपद दिले पण आता इंद्रपद जात आहे. पृथ्वी तलावर दैत्यवंशातील प्रल्हादाचा नातू बळी आता या ठिकाणी 100 यज्ञ पूर्ण करणार आहे. 100वा यज्ञ त्याचा चालू झालेला आहे. 99 यज्ञ त्यांनी परिपूर्णरित्या केलेले आहेत. तेव्हा काही कर पण देवा मला या संकटातून वाचव. देवाने सांगितलं बळी हा माझा भक्त आहे, तो माझा शिष्य आहे,
तो अतिशय सत्यवचनी आहे, आपल्या सत्कर्मापासून राहणार नाही, त्यामुळे तो माझ्याकडे येऊन काही उपयोग होणार नाही. शिवाय तो माझा भक्त आहे, सत्यवचनी आहे, तो आपल्या तत्वापासून राहणार नाही. पण देवा, तुम्हीच मला इंद्रपद दिलं आणि तुम्ही जर असं करत असाल तर हे बरोबर नाही. मग भगवान विष्णूने शेवटी त्या ठिकाणी त्याला इंद्रराजाला अभयदान दिलं. देव निघून गेला आणि पुढे भगवान विष्णूंनी एका ब्राह्मणाच्या घरी, अदितीच्या उदरी, कश्यपाच्या घरी त्या ठिकाणी ब्राह्मणाचा जन्म घेतलेला. अयोडी संभव प्रगटला हा राघव. 8 वर्षाची मूर्ती कश्यपाच्या घरी जन्माला आली. शेवटी कश्यप मुनीने, आदितीने त्याचं जातक कर्म करून, संस्कार करून वामन हे नाव ठेवलं आणि मग त्याला व्रत भिक्षा मागण्यासाठी सांगितलं. विष्णू वामन रूपी असणारे, जिथे बळीराजा नर्मदा तटी राज्य करत होता त्या ठिकाणी तो गेलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर देवाने त्या ठिकाणी हा यज्ञ पाहिला. हजारो ब्राह्मण, हजारो लोक त्या ठिकाणी यज्ञामध्ये होते. यज्ञाच्या संहिता मंत्र घोषामध्ये चाललेल्या होत्या, मंत्राचं उच्चारण चाललेलं होतं. आणि मग अशाच अवस्थेमध्ये राजा बळीने सांगितलं की ब्राह्मण तुम्ही आलेला आहात, काही इच्छा असेल तर मागा. तुम्ही बळी सगळ्यांना दक्षिणा भरभरून देत होता. त्याच वेळी हा बटू असणारा ब्राह्मण तिथे गेला विष्णूच्या रूपातला आणि त्यांनी बळीकडे पाहिलं आणि बळीच्या उदारतेची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी सांगितलं, बळी मला फारसं काही नकोय, पण तुझ्याकडून मला फक्त त्रिपाद भूमिदान पाहिजे. त्रिपाद भूमिदान मागितल्याबरोबर त्या ठिकाणी दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की बळी, हे दान तू देऊ नकोस, कारण हा साधा ब्राह्मण नाहीये, हा प्रत्यक्ष भगवान विष्णू देवाचा कैवार घेऊन, ऋषींचा कैवार घेऊन तुझ्याकडे आलेला आहे, तुझा पराभव करण्याला, तुला साधनेपासून वंचित करण्यासाठी आलेला आहे, तो त्यामुळे दान देऊ नको. ज्यावेळी राजा बळीला कळालेला आहे, अरे अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान विष्णू सर्व शक्तिमान, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य आहे, असा भगवान परमात्मा माझ्याकडे आलेला असताना आणि मी त्याला दान द्यायचं नाही, यापेक्षा दुसरं दुर्भाग्य कोणतं असेल. आज देव माझ्या दारामध्ये माझ्या दातृत्वामुळे, उदारपणामुळे या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याला दान देणार आहे. आणि म्हणून बळीने पाणी घेतलं आणि पाणी सोडत असताना झाडीतून आड आला म्हणून फोडीला डोळा बळीने अंधळा शुक्र केला. पाणी त्या झाडीतून खाली जात नाही आणि म्हणून खाली दर्भाची काडी घातल्याबरोबर त्या ठिकाणी अशी कथा आहे की शुक्राचार्यांचा त्या ठिकाणी डोळा फुटला गेला आणि झाडीतून पाणी खाली गेल्याबरोबर त्यांनी पहिल्या पावलामध्येच पृथ्वीत्व, दुसऱ्यामध्ये स्वर्गलोक आणि सांगितलं सर्व लोक आता मी या ठिकाणी काय केलेले आहे तर पार केलेले, पादाक्रांत केलेले आहेत. आता तिसरा पाऊल ठेवू कुठं? देव एकदम मोठा 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 झाला आणि तिसरं पाऊल ठेवायसाठी बळीने आपलं डोकं पुढं केलं. तसा भगवान विष्णूने या वामनाने आपला पाय त्या बळीच्या डोक्यावर ठेवला आणि बळीला पाताळात नेऊन घातलं. पण बळीने मात्र शेवटी आपली निष्ठा मात्र सोडलेली नाही. आणि मग त्या ठिकाणी बळीच्या दारामध्ये शेवटी भगवान स्वतः तेव्हापासून काय झालेला आहे, द्वारपाळ झालेला आहे. तो दिवस होता तो भाद्रपद शुद्ध एकादशीचा होता. या एकादशीला पद्मा परिवर्तनी असेही म्हणतात. भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तनी एकादशी म्हणतात. आणि म्हणून ही अतिशय महान पुण्य देणारी, अतिशय भगवंताची निष्ठा व्यक्त करणारी, पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देणारी एकादशी आहे पद्मा परिवर्तनी एकादशी. हिचं महत्व अतिशय मोठं महान आहे. आणि म्हणून हा उपवास आपण केलेले आपल्या जीवनामध्ये देखील आपल्याला ईश्वराची प्राप्ती होऊ शकते आणि ईश्वर कायम आपल्या बरोबर आपली सेवा करू शकतो. असंच या एकादशीच्या माध्यमातून या ठिकाणी सुचवलेलं आहे.